नर्मदे हर त्वदीय पादपंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पादपंकजं नमामि देवी नर्मदे। आज राघव पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 19वा। वार शुक्रवार आणि दिनांक 7/12/2018। रात्री ज्या ठिकाणी मुक्कामी होतो ते ठिकाण म्हणजे सरगस या गावची आश्रमशाळा। आणि या आश्रमशाळेमध्ये रात्रीचा मुक्काम झाला आणि आता सर्व परिक्रमावासी पहाटे उठले आणि उठून लगेच सगळ्यांनी ठरवलं की अंधारात कुठं स्नानाला जायचं नाही, कारण तिथं जी नदी होती ती नदी खूप खोल होती आणि खूप अडचणीचा रस्ता होता, म्हणून स्नानाला आत्ता जाता येणार नाही, म्हणून सगळ्यांनी ठरवलं की पुढं जायचं। मग सगळेजण उठले आणि कमंडलमध्ये जे पाणी होतं त्याने फक्त तोंड वगैरे धुवून गुळण्या करून, कारण तिथं तर चहा पाण्याची पण काही व्यवस्था नव्हती, म्हणून तर सगळेजण तिथून पुढे निघून गेले। आता 5:30-6च्या दरम्यान बाकीचे सगळे परिक्रमावासी पुढे गेले आणि आता आमचा राघव अजून उठलेला नव्हता, म्हणून आम्ही उठलो होतो, पण उठून तरी आता काय करणार, कारण पहाटे तर स्नानासाठी व्यवस्था नाहीये। तसं तर आज पहाटेच स्नान व्हायला पाहिजे होतं, कारण आजचा खूप मोठा पर्वकाळ होता, तो म्हणजे अमावस्या होती। आणि अमावस्येच्या दिवशी तर फारसं नको राहिला आणि खूप वेळ तरी नको राहिला। अमावस्येच्या दिवशी स्नान व्हायला पाहिजे। तसं तर नर्मदा मैयेमध्ये तर स्नानाचं खूप महत्त्व आहे। अमावस्या म्हणजे सगळ्यात मोठा पर्वकाळ आहे। आज आपण कधी नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावरती गेलो, अमावस्येच्या दिवशी गेलो तर खूप गर्दी असते अमावस्येच्या दिवशी तिथं स्नानासाठी, कारण अमावस्येच्या दिवशी जर मैयेचं स्नान झालं तर आपले सगळे दोष, सगळे पीडा, सगळे आजार त्या दिवशी निघून जात असतात, म्हणून तो खूप मोठा पर्वकाळ असतो, तेव्हा तिथे स्नान व्हायला पाहिजे। काही पीडा, काही बाधा असेल तर ती सुद्धा अमावस्येच्या दिवशी मैयत स्नान केल्यावर जात असतं, मग ते कोणत्याही तीर्थामध्ये आपण करू शकतो। म्हणून अशी पवित्र तिथी की ज्या तिथीला लोक अपवित्र समजतात, पण आपली खरी पीडा घालवणारी तिथी म्हणजे अमावस्या आहे। तर या दिवशी स्नान आमचंही तसं व्हायला पाहिजे होतं, आणि त्यातले त्यात आज माझा 4था दिवस होता, कारण 4था दिवस तसं शास्त्र सांगायला गेलं तर शास्त्र सांगते की सूर्योदयाच्या अगोदर 4थ्या दिवशी स्त्रीचं स्नान झालं पाहिजे, कारण 4थ्या दिवशी सूर्याला ती स्त्री पारशी दिसायला नको, सूर्य उगवण्याच्या अगोदर तिचं स्नान झालं पाहिजे। पण आता कोण कुणाला सांगणार, कारण धर्म आणि शास्त्र सांगायचे आताचे दिवस नाहीयेत, कारण आता हे धावतं युग आहे, कॉम्प्युटर युग आहे आणि लोकांची विचारधारा जास्त विज्ञानाकडे आहे, त्यामुळे धर्माला, शास्त्राला मानणारे कमी लोक आहेत। पण आपल्याला जेवढं कळतं तेवढं आपण सांगायचं आणि ज्याला जेवढं पटन त्याने तेवढं अनुकरण करायचं, एवढंच। म्हणून 4थ्या दिवशी आज माझंही स्नान लवकर होणं गरजेचं होतं, दिवस उगवण्याच्या अगोदर। तसं तर नेहमी होतंच, पण यावेळेस व्हायला पाहिजे होतं, पण आज 6 वाजले तरी सुद्धा आता स्नान झालेलं नाहीये, म्हणून तर माझ्या पतिदेवांना सांगितलं आता काय करायचं, स्नान करायला पाहिजे होतं। त्यांनी सांगितलं उगाच स्वतःवर आता घ्यायचं नाही, आपण घरी असू तेव्हा विषय वेगळा आहे, पण आज आपण नर्मदा परिक्रमेमध्ये आहोत, तेव्हा नर्मदा माईची जशी इच्छा असेल, कारण एवढ्या अंधारात आपण तिकडे जाऊ शकत नव्हतो, रस्ता खूप अडचणीचा होता। आणि आता दिवस उगवल्यावर आता तर राघव उठलेला आहे आणि आताही सुद्धा जाणं कठीण आहे, कारण आता जर राघव उठला तर इथं चहा दूध त्याला मिळणार नाही, कारण दूध आपल्याकडे आहे थोडंसं, आणि आमच्या कमंडलमध्ये दूध होतं, ते म्हणजे काल दुपारी मुलगीमध्ये आम्ही ते दूध घेतलं होतं, पण आता इथे दूध बनवण्यासाठी कुणाचं घर नाहीये आणि तशी काही तिथं व्यवस्था नाहीये, म्हणून इथं काही आपली व्यवस्था होणार नाही चहा पाण्याची, तर आपण इथून लवकर निघणं गरजेचं आहे आता,
कारण जशी परिस्थिती आली त्या प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यायची तयारी पाहिजे. आणि नर्मदा परिक्रमा हेच शिकवते की जसा प्रसंग येईल त्या प्रसंगाला सामोरं जाणं. ज्याने नर्मदा परिक्रमा पूर्ण पायी केली ना, तो जेव्हा गावाकडे येईल, जेव्हा घरी येईल, तेव्हा त्याच्यावर काहीही प्रसंग आला तरीसुद्धा त्याला ती सवय झालेली असते. त्याला कशाचंच काही वाटत नाही. स्वतः स्वयंपाक करायची वेळ आली तरीसुद्धा तो घाबरत नाही, स्वयंपाकही करतो. आणखी काही करायची वेळ आली, कोणताही प्रसंग आला तरी त्याची तोंड द्यायची तयारी झालेली असते. कारण ते सगळं त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं असतं. म्हणून तर त्यांनी सांगितलं, आता आपण इथून पुढे निघून जाऊ, म्हणजे पुढं कुठंतरी आपण थांबू ना. आपल्याजवळ जे थोडंसं दूध आहे, एक कपभरच दूध होतं. एवढं दूध आपण राघवला कुणाकडून तरी चहा बनवून घेऊ आणि ते दूध आणि चहा त्याला देऊ. म्हणून आम्ही त्या ठिकाणावरून निघायचं ठरवलं. मग सगळं आवराआवर केली आणि तिथून निघालो. कारण जो हँडपंप होता तो सुद्धा अर्धा-पाऊण किलोमीटर होता. एवढ्या लांब जाऊन स्नान करून पुन्हा येणं आणि ते सगळं खूप विस्कळीत वाटत होतं. कारण तिथं खूप विद्यार्थी होते आणि आश्रम शाळेतले विद्यार्थी होते. म्हणून तिथं ते नको वाटत होतं सगळा आरडाओरडा. त्यापेक्षा आपलं पुढं निघून गेलेलं बरं. म्हणून आम्ही सुद्धा आमचं सामान आवरलं, बॅगा पाठीवर घेतल्या आणि आता राघव उठलेला. राघवचंच गाणं चालूच होतं, चहा दूध पाहिजे म्हणून. मग नर्मदेहर करत त्या सरगसच्या आश्रमशाळेमधून 6:45 वाजता निघालो. कारण राघव उठेपर्यंत त्याची वाट बघावी लागली. अर्ध्या झोपेत उठवलं तर तो जास्त रडून चहा दूध मागेलच. म्हणून त्याची पूर्ण झोप होऊन तो उठला तेव्हा त्याला घेऊन पुढे निघालो. बरंच अंतर चालून गेलो. कारण आता जास्त दाट झाडी होती आणि असा पांदीचा रस्ता होता. दोन्ही बाजूंनी झाडं आणि मधून छोटासा रस्ता. त्या रस्त्याने जाता जाता पाहता पाहता 1-2 किलोमीटर पुढे निघून गेलो आणि मग काही आदिवासी घरं लागले. तर तिथे बाहेर रोडच्या कडेला एका हँडपंपवरती एक बाई पाणी भरत होती. मग मी यांना म्हटलं, मी विचारू का तिला की चहा मिळेल का थोडासा कोरा म्हणून. तर तिला विचारलं, म्हटलं नर्मदेहर माताजी, थोडासा चहा भेटेल का कोरा बाळासाठी. ते म्हटले भेटेल, पण दूध नाही आहे. म्हटलं दूध नसलं तर काही हरकत नाही, आमच्याकडे दूध आहे. मग त्यांच्या घरी गेलो आणि तिथं गेल्यावर आता चहा होईपर्यंत, तसं तर ते लोक साधू महात्म्यांना खूप मानतात, सगळेच लोक मध्य प्रदेशचे. कारण तसं घरातल्या घरात ते एवढं पावित्र्य पाळत नाही आहेत. पण कुणी महात्मा आला ना तर आंघोळ केल्याशिवाय त्याला काही देत नाही आहेत. म्हणून तर आम्ही तिथं जेव्हा थांबलो तेव्हा त्या घरची जी मुलगी होती मोठी, तिने पटकन घाईघाई स्नान केलं आणि स्नान करून नंतर चहा बनवला. तोपर्यंत राघव सारखा, आता थंडीही खूप होती म्हणून आम्ही तिथं बाहेर शेकोटी होती, तिथं शेकत बसलो. आणि राघवचं चालूच होतं, चहा पाहिजे, चहा दूध पाहिजे, चहा दूध पाहिजे असं चालू होतं. मग आम्हाला वाटलं एवढा वेळ का लागला. तर ती मुलगी आंघोळ करत होती. आंघोळ करून मगच तिने चहा बनवला. कारण त्या लोकांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. कारण आम्हाला तिथल्या काही जाणकार लोकांनी सांगितलं की जेव्हा कोणी महात्मा आमच्या घरी येतो तेव्हा कुणी जेवायला येणार असेल तर घर सगळं आवरून, म्हणजे जे स्वयंपाकगृह असतं तर ते सगळं आवरून स्वच्छ करून पुसून सारून सगळं करून, भांडेसुद्धा कोणती खरकटे त्याच्या घरामध्ये ठेवणार नाही. त्या सगळं आवरल्यानंतर स्वयंपाक बनवणार, अगोदर देवाला भोग दाखवणार आणि नंतर त्या महात्म्याला जीव घालणार. महात्म्याला जीव घातल्यानंतर मध्ये कुणाला भूक लागली, कोणी लेकराने जरी खायला मागितलं तरीसुद्धा त्याला द्यायचं नाही. का द्यायचं नाही तर ते सांगतात की ते चुला चौका झुटा नाही करणार, म्हणजे स्वयंपाकघर उष्ट करायचं नाही. म्हणून तर आपण आश्रमामध्ये गेलो तर तिथं आपल्याला जिथं स्वयंपाक बनवला तिथे कधीच खाऊ देणार नाही. ते दुसरीकडे खायला सांगतात, जेवायला दुसरीकडे बसायला सांगतात. आपण जिथे करतो तिथंच किचन वाट्यावर लगेच खायला सुरुवात करतो. कारण खाण्याचे पण नियम असतात आणि त्याच्यासाठी सुद्धा काही पद्धती आहेत आणि माणसासाठीच हे सगळ्या गोष्टी आहेत. पशुपक्ष्यांसाठी काही नियम नाही आहेत. पण
नियम हे माणसासाठी आहेत. म्हणून स्वयंपाकघरामध्ये कधीच जेवायला बसायचं नसतं. स्वयंपाक तिथे बनवायचा, पण जेवायला दुसरीकडे. आता ज्या लोकांकडे डायनिंग टेबल आहे, त्यांचा किचनमध्ये स्वयंपाक बनवला की ते डायनिंग टेबलवर घेऊन जातात. ते व्यवस्थित आहे, ते योग्य आहे. पण हे तिथंच बनवायचं आणि तिथंच उभ्याने खायचं हे योग्य नाही आहे. कारण या गोष्टीची सुद्धा गरज आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती असल्या पाहिजे. म्हणून त्या मुलीने आंघोळ केली आणि मग चहा बनवला. तसा मला खूप वैताग आला होता मनातले मनात. मी म्हटलं किती वेळ झाला यांना, थोडासा चहा बनवायला सांगितला तर किती वेळ घालवला यांनी. आणि मग तिने चहा बनवून आणला, एका तांब्यामध्ये तिने गाळून आणला. पण तो भरपूर चहा होता, अगदी अर्धा तांब्यापेक्षाही जास्त होता. आता एवढा चहा बघितला आणि मग मला सुद्धा आनंद वाटला. मी म्हटलं आता थोडंसं दूध आहे ना, जास्त चहा टाकून थंड का करीत बसणं होईना, पण ह्याला जास्त देऊ म्हणून तो चहा घेतला आणि कमंडलमध्ये जे दूध होतं ते दूध आणि तो चहा मिक्स केला. जेव्हा तो मिक्स केला तेव्हा असं दिसलं की ते दूध नासलेलं आहे. आता राघव खूप मोठ्याने रडू लागला. बघा किती किती केविलवाणा आणि किती हृदयस्पर्शी हा प्रसंग आहे. कारण आपण ऐकत असाल तर आपल्या डोळ्यातले अश्रू आपण आवरू शकणार नाही आहे. आम्ही तर आईवडील आहोत, प्रत्यक्ष हे सगळं प्रसंग डोळ्याने पाहत होतो, हे सगळं भोगीत होतो, तेव्हा काय वाटत असेल. राघव खूप मोठ्याने आकांत करू लागला, कारण दूध नासलं म्हणून. आता चहा भेटणार नाही म्हणून काय करावं. आता आमच्या दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं, पण काय करणार. म्हणून त्या मुलीला सांगितलं, ताई थोडंसं दूध भेटेल का गं इथं कुठं. ती म्हटली नाही, कारण कोणाकडे दूध नाही आहे इथे. आता काय करणार. खूप मोठा प्रश्न निर्माण झाला, कारण लेकरू किती वेळचं चहा दूध मागत होतं. आपण कसले आईबाप आहोत की आपण चहा दूध सुद्धा देऊ शकत नाही, मग आपण काय देऊ शकतो याला. आता असाच वेळ बराच गेला, पण राघव खूप रडायचा. काय करावं काहीच कळत नव्हतं. मग आता तर त्या मुलीला सांगितलं, काही कर पण कुठून तरी थोडंसं दूध आण. जे 10 रुपयाचं असेल त्याला 50 रुपये गेले तरी चालतील, पण थोडंसं दूध आण. तेव्हा तिची आई बाहेर आली आणि ती झोपेतून उठलीच होती. ती म्हटली, मी थोडं शेळीचं दूध काढते. त्यांच्या तिथं शेळ्या गाया होत्या बांधलेल्या, पण या लोकांच्या शेळ्यांना गायाला दूधच नाही हे आम्हाला माहिती होतं. ती गेली आणि शेळीचं अगदी अर्धा कप केवढा असतो त्यात अर्धाच कप दूध निघालं त्या शेळीचं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच इकडच्या शेळ्यांना गायांना दूध नाही आहे. म्हणून ते दूध काढलं आणि त्या दुधात पाणी चहा टाकून अगदी असंच गाळून तेच दूध अर्धा ग्लास कसा तरी तयार केला आणि तेवढं राघवला दिलं. त्याने जेव्हा चहा दूध घेतलं त्याच्यानंतरच आम्ही तो कोरा चहा घेतला. आता तिथे राघवने चहा दूध घेतल्यावर तो थोडा फ्रेश झाला. अर्धा ग्लास का होईना पण त्याला ते बरं वाटलं. म्हणून त्याने लगेच तो म्हणू लागला, इथल्या मुलांना बिस्किट वाटायचे. मग कारण आम्ही तिथं गेल्यावर खूप गर्दी झाली होती. आदिवासी सगळे शेजारी पाजारी खूप तिथं लहान मुलं आले होते. राघवने सगळ्या मुलांना 2-2 बिस्किट वाटले. आणि आता कारण आता आमचा इथं खूप वेळ गेला होता, 8-8:30 इथंच वाजले होते. अजून आम्ही पारुशेच होतो, पुढे स्नानाचंही टेन्शन होतं. म्हणून तिथून त्यांना सगळ्यांना नर्मदे हर म्हटलं आणि त्यांना बिस्किट पुढे देऊन त्या ठिकाणावरून पुढे निघालो. आता राघव माझ्या खांद्यावर बसला. थोडंसं पुढं गेलो. पुढे अशी काही पाटी लागलेली होती की जंगली पशु का भय म्हणून. मग तिथे आम्ही तिथून जरा, कारण नेहमीचंच होतं आणि खूप वेळा तिथून गेलेलो होतो म्हणून काही वाटत नव्हतं. म्हणून त्या रस्त्याने चालतच होतो. आदिवासी लोकही भेटत होते. पण एके ठिकाणी असं रस्त्यावरच आडवा एक पाण्याचा दंड होता, म्हणजे पाणी तिथून वाहत होतं थोडंसं. राघवने हट्ट धरला की मला पाण्यात पाय बुडवायचे म्हणून. आता ह्याच्या पायात आम्ही सॉक्स घातलेले होते, सँडल बुटं घातलेले होते, त्यामुळे याचं हे सगळं काढायचं, पुन्हा ठेवून द्यायचं, पुन्हा घालायचं, वेळ खूप जातो त्यामध्ये. म्हणून तर राघवला नाही म्हणत होते. राघव खूप मोठ्याने रडायला लागला, कारण तो बाल हट्ट होता आणि आम्ही त्याची कोणतीच इच्छा पूर्ण करू शकत नव्हतो. त्याचं खेळण्याचं बागडण्याचं वय ते आम्ही त्याला कठोर साधना करायला लावली. आम्हाला त्याचंही कधी कधी मनात असं वाटायचं की आपण थोडं तरी याला
काहीतरी त्याच्या मनासारखं थोडं करू दिलं पाहिजे. म्हणून तिथून त्याचे ते सॉक्स आणि बूट काढले आणि तो म्हटला मी पाण्यातून आता उडी मारणार, मी भिजू देणार नाही. मग म्हणून उडी मारायला गेला आणि तसाच पाण्यात पडला. आता पाण्यात पडल्यावर मग तर तो भिजल्यामुळे खूप मोठ्याने रडू लागला. सकाळचीच वेळ होती. कसं तरी त्याला नादी लावत सावरत पुढे निघून गेलो. पुढे खूप मोठे मोठे 2 कठाळे आले होते, त्याला सांड पण म्हणतात. तर असे 2 जे नंदी होते ते आले होते. आता राघव त्यांना बघून राघवला आनंद वाटायचा, पण आम्हाला वाटायचं यांच्यापासून पटकन पुढे निघून गेलं पाहिजे. म्हणून घाईघाईने पुढे चालता चालता आता तर पाहता पाहता छोटे छोटे गावही लागायची, वस्त्या लागायच्या, घरं, छोटे आदिवासी लेकरंसुद्धा. राघव सगळ्यांना चॉकलेट वाटायचा, बिस्किट वाटायचा. कारण आमची इच्छा होती की राघवने धर्माने सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी केल्या पाहिजे. त्याने परमार्थसुद्धा केला पाहिजे, त्याने ज्ञानप्राप्तीसुद्धा केली पाहिजे आणि त्याने सेवासुद्धा केली पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे दानधर्मसुद्धा केला पाहिजे. म्हणून आमची जिथं इच्छा होईल, कारण आम्ही काही खूप श्रीमंत आहोत म्हणून दान करतो असं अजिबात नाही आहे. आपल्याकडे 10 रुपये असतील तर त्याच्यामधले 3-4 रुपये तरी आपली दानात जावे अशी भावना असते. त्यामधून असं वाटायचं की राघवला जर दान करायला लावलं तर याला सवय लागेल. म्हणून जे काही असेल त्याला अजिबात काही कळत नाही तेव्हापासून त्याला आम्ही सांगतो की हे यांना दे, ते त्यांना दे. असं मग पैसे असतील, काही वस्तू असेल, खाण्यापिण्याचं काही असेल तर राघवच्या हातानेच दान करायचं. आणि अजूनही तेच चालू आहे की प्रत्येक गोष्ट राघव तिथे हजर असेल तर राघवच्याच हाताने दान द्यायला सांगायचं. कारण त्याला असं सवय लागेल की माझे आईवडील असं करतात, मला असं करायला लावतात, म्हणजे हे करावंच लागतं. आणि जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याच्या लक्षात राहील की मी हे लहानपणापासून करतो, म्हणजे मी आत्तासुद्धा हे केलं पाहिजे. कारण आपणच्या गोष्टी जेव्हा कळत नाही तेव्हा शिकवल्या पाहिजे. नंतर लोक म्हणतात अजून लहान आहे, अजून काय कळतं, मोठं झाल्यावर सांगू. मोठं झाल्यावर ते ऐकत नसतात. म्हणून लहानपणीच या सगळ्या गोष्टींची सवय लागली पाहिजे. आता तर त्या रस्त्याने चालता चालता चॉकलेट बिस्किट वाटता वाटता पुढं गेलो आणि आता तर 6-7 किलोमीटर चालून गेलो आणि पुढं आता डांबरी रस्ता आहे, पण खूप फुटका तुटका रस्ता आहे. खूप मोठा आता घाट लागलेला आहे आणि दोन्ही बाजूनी अगदी डोंगर आहे. एका बाजूनी दरी आहे, एका बाजूने खूप उंच डोंगर आहे आणि खूप दाट झाडी आहे. सकाळचे 9:30-10 वाजत आलेले असावे. अशा वेळी त्या जंगलाच्या रस्त्यातून चाललेलो होतो आणि आता राघवला परत खूप भूक लागलेली होती. काय होणार आहे अर्धा ग्लास चहा दुधाने, म्हणून राघव आता चहा दूध पुन्हा मागू लागला. पण मी म्हटलं राघव आपण पुढं जाऊ, पुढं एखादं गाव लागेल, मग त्या गावामध्ये गेलो ना की तुला चहा दूध देईल, तिथं आपण नक्की चहा दूध घेऊ. तो म्हणायचं नाही, असंच म्हणती, प्रत्येक ठिकाणी असंच म्हणती. मग आत्ताच पाहिजे. आत्ता तर देऊ शकत नव्हते. आता तर कुणाची घर वस्तीसुद्धा लागत नव्हती आणि जरी दिसलं तरी त्याचा उपयोग नव्हता. म्हणून चालतच होतो आणि राघवचं सारखं चालूच होतं. त्यावेळी मनात असं वाटायचं मैया खरंच मला पश्चाताप अजिबात होत नाही. मला तर परिक्रमा पूर्ण करायचीच आहे राघव आणि त्याच्या पिताजीसह. पण मैया तुला एवढंच बोलावंसं वाटतं की खरंच राघवची एवढी परीक्षा करतेस ना, एवढी परीक्षा कधीच कोणत्या परिक्रमावासीची करू नको. कारण राघवची का परीक्षा करते मला माहिती नाही. राघवला का वेळेच्या वेळेला चहादूध मिळत नाही मला माहिती नाही. पण मला त्याचं वाईट वाटत नाही आहे. फक्त आईवडील आहोत आम्ही म्हणून थोडंसं मनाला वाटणार, पण तुझ्यावर अजिबात राग नाही आहे. म्हणून पण याला कुठेतरी चहादूध मिळावं असं मला वाटतं आहे असं मैयाला म्हटलं. पण रस्त्याने कुठे भेटणार आहे, जंगल आहे सगळं आणि त्या जंगलामधूनच चालता चालता आता 2-3 किलोमीटर चाललो आणि सगळं जंगलच होतं.
डांबरी रस्ता होता, पण खूप वळणं घेऊन 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 3 किलोमीटर पुढे गेलो ते तिथून पुढे. आता तर 10-10:30 वाजलेले होते. म्हणून आता राघव जास्त रडायला लागला. म्हणून त्याच रोडच्या कडेला एक झाड होतं, त्या झाडाची सावली रोडवर पडलेली होती. म्हणून त्या रोडवरच असं बसलो. राघव, त्याचे पिताजी आणि मी असं रांगेत बसलो कडेला. आणि बसल्या बसल्या आता राघव पुन्हा म्हणू लागला, मैया मैया चहा दूध पाहिजे, मैया चहा प्यायचा, असं म्हणायला लागल्यावर, कारण आम्हाला माहिती होतं की अजून 3-4 किलोमीटर तरी गाव नाही आहे, आम्हाला माहिती होतं. म्हणून आता राघवने किती हट्ट धरला तरी त्याचा उपयोग नाही आहे. आता करायचं काय? त्याला म्हणू लागले, बिस्किट खातो का? तो म्हटला नाही. आता बिस्किटाला कंटाळलेला होता. आता काय करणार हा खूप मोठा प्रश्न होता. म्हणून अशी बसले ना, फक्त असा डोक्याला हात लावला आणि मैयाला म्हटलं, मैया खरंच तू खूप कठोर आहेस, कारण तू जे करती आहेस ते आम्ही कधीच कुणाला सांगणार नाही आहे, त्याची तक्रार कधीच कुणाकडे करणार नाही आहे की नर्मदा माई खूप परीक्षा पाहती म्हणून. पण तुला जे पटतं ते तू कर, कारण तू त्याला देत नाही आहे, त्याला उपाशी ठेवते आहे. कारण शहाण्या माणसाला उपाशी ठेवलं तर तो काहीतरी प्रयत्न करेल, पण हे लेकरू काहीच प्रयत्न करू शकत नाही. आणि ह्याच्यासाठी आम्हीसुद्धा दुर्बलच आहोत, आम्हीसुद्धा काही प्रयत्न करणार नाही, कारण आम्ही तुझ्या जीवावर विसंबून चाललेलो आहे. म्हणून तुलाच आमची काळजी घ्यावी लागणार आहे आणि तूच हे सगळं करणार आहेस. आम्हाला माहिती आहे ही परीक्षा तुझी आहे, ही आमची नाही किंवा राघवची नाही आहे, तर तुला परीक्षा द्यायची आहे. कारण काही लोक म्हणायचे आम्हाला, तुम्ही का एवढा त्रास घेता आणि का मैयाला संकटात टाकता, बिना चप्पलचं चालून, एवढ्याशा बाळाला घेऊन चालून. देव कुठं संकटात पडतो का? मैया तर माझी सर्व समर्थ आहे, आदिशक्ती आहे ती, तिला कोणतं संकट नाही आहे. पण तिला ही तिची लीला आहे, ही जे करती आहे ती त्याच्यामध्ये तिला आनंद वाटतो आहे. कारण आपल्याला जेव्हा भक्ताला जेव्हा दुःख होतंय तेव्हा देवाला सुद्धा आनंद वाटत असेल, म्हणून तर देव ते सगळं सहन करतोय. जर त्याला जर त्याच्यामध्ये वाईट वाटत असलं तर देवाने सहकार्य केलं असतं. मग देवाला सुद्धा काही परीक्षा पाहायच्या असतात. म्हणून तर मैयाला म्हटलं, तू सर्व समर्थ आहेस, तू काय करू शकत नाही. अरे या जगातला हा सगळा वारा तुझ्या सत्तेने हलतोय, सूर्य तुझ्या सत्तेने उगवतो आणि मावळतो, या जगातली प्रत्येक गोष्ट तुझ्या सत्तेने होती आहे. मग तू ग्लासभर दूध देऊ शकत नाही आहे का? देऊ शकतेस, पण तरीसुद्धा तू देत नाही आहे. ह्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असेल. पण आता मला पाहवत नाही आहे त्या लेकराची तळमळ, की त्याचं ते भुकेलेला चेहरा. म्हणून मैया काहीतरी करावं लागणार आहे असं म्हटले. आणि खरंच खूप रडू येत होतं, खूप वाईट वाटत होतं. राघवचं सारखं चालू होतं. तेवढ्यात खरंच देव आपल्या पाठीशी असतो. देव आपल्या जेव्हा संकट पुढून येईल तेव्हा पुढं असतो, जेव्हा पाठीमागून येईल तेव्हा पाठीमागे असतो, जेव्हा आपण देवाला हाक मारतो तेव्हा देव आपल्या जवळच असतो. हा परिक्रमेमध्ये येणारा अनुभव आहे. परिक्रमा म्हणजे गंमत नाही आहे, नुसती फिरून यायचं, कुणी चाललं म्हणून जायचं, अशी परिक्रमा करू नका. अनुभवातली परिक्रमा करा. मैयाच्या जीवावर विसंबून चाला. म्हणून तिथं बसलेले बोलता बोलताच गप्प झाले आणि डोळ्यात पाणी आलेलं. म्हणून इकडं पहा, म्हणजे आडबाजूला बघू लागले, कारण राघवलाही माझ्या डोळ्यातले अश्रू नको दिसायला आणि त्याच्या पिताजीलाही नको दिसायला. म्हणून इकडं असं पाहत होते. तेवढ्यात अगदी 3-4 वर्षाची मुलगी असावी आणि टप 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 तिच्या पावलांचा आवाज येऊ लागला त्या रस्त्यावरती. काही कळत नव्हतं की या जंगलात कोणाच्या पायांचा आवाज येतोय. म्हणून बघू लागले तर ती मुलगी अगदी इतकी छोटी होती
आणि आमच्या अगोदरच्या परिक्रमा झालेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला त्या रस्त्याला माहिती होतं इथं कुठं घर नाही जवळ, इथं कुठं गाव नाही जवळ. पाहतो आहे तर इतकी छोटी 3-4 वर्षाची मुलगी असावी आणि ती मुलगी छोटासा फ्रॉक घातलेला, पायामध्ये चप्पल नाही आहे आणि केस अगदी कुरळे आहेत. त्या कुरळ्या केसांचा पाठीमागे असे केस बांधलेले आहेत आणि पुढून सुद्धा असे कुरळे केस, पुढे असे त्याच्या बटा आहेत, असे कुरळे कुरळे सगळे केस. अगदी छोटीशी, एवढी सुंदर होती, एवढी रूपवान होती की तिच्या चेहऱ्याकडे बघितलं तर बघतच राहावं अशी होती. पण खूप मलिन झालेली होती. सगळं अंग तिचं खूप असं मलिन मलिन कपडे होते, चेहरा सगळा मलिन होता. असं वाटायचं हिला जर आंघोळ घातली स्वच्छ तर एवढी जशी स्वर्गातली परीच दिसेल अशी ती होती. आणि ती मुलगी, तिच्या हातामध्ये काठी होती आणि काठी घेऊन ती चाललेली होती. म्हणून मी तिच्याकडे बघितलं आणि एकदम मला तिच्या पुढं 2 शेळ्या चाललेल्या दिसल्या. अरे, आणि शेळ्यांना एवढं दूध दिसलं, अगदी त्यांचे स्तन असे कास अगदी गच्च भरलेली दिसत होती. म्हणून एकदम मला असं सुचलं की माझ्या पतिदेवानं म्हटलं, अहो अहो तिला थांबवा, तिला म्हणा दूध देते का. असं म्हटल्यावर कारण एवढं सगळं सावरून पटकन तिला म्हणायचं काही सुचत नव्हतं. पण माझे पतिदेव म्हटले, ए छोटी, दूध देते का. ती म्हटली नाही. असं केलं तिनं. नाही म्हटल्यावर माझे पतिदेव म्हटले, अगं अगं पैसे देऊ ना. तिनं असं थोडंसं बघितलं आमच्याकडे आणि राघवकडे बघितल्याबरोबर ती म्हटली, द्या पात्र, द्या पात्र. म्हटल्यावर कमंडल होता आमचा, 1 लिटरचा कमंडल होता. तो कमंडल पटकन दिला तिच्या हातात. ती समोर ठेवला आणि तिने पटकन तो कमंडल उचलून नेला आणि ती घेऊन गेली पुढे. पुढे घेऊन गेल्यावर मी यांना म्हणू लागले, अहो पण ती खरंच नक्की दूध आणील का. नाहीतर बाबा गेला आणि दशम्या गेल्या तसं नको व्हायला. कारण ती कमंडलही जायचं आणि ती पोरगी जायची असं होईल नाहीतर. पण ती मुलगी कुठं गेली काही कळलं नाही आणि गेल्यावर त्या शेळ्यांच्या मागे जाऊन तिने अगदी काही 2-5 मिनिटामध्येच अशी गेली अशीच मागे आली. जशी आली ना, गच्च कमंडल भरून दूध आणलं. जेव्हा ते कमंडल भरून दूध मी बघितलं, आम्ही दोघंही त्या दुधाकडे बघू लागलो. ज्यावेळी ती मुलगी दूध देत होती, ते कमंडल आमच्या हातात देत होती, तेव्हा आता मी तर स्नान केलेलं नसल्यामुळे मी म्हटलं ठेव ठेव म्हटले. आणि माझे पतिदेव तिथं शेजारीच होते. त्यांनी सुद्धा बघितलं, तिचे जे हाताचे बोटं होते हे पूर्ण बोटं सडलेले होते. पूर्ण म्हणजे तिनं जो कमंडल धरला तो फक्त या 2च कांडामध्ये धरलेला होता. बाकीचे 2ही हाताचे बोटं पूर्ण सडलेले होते. अगदी रक्तपू असा त्याच्यामध्ये एवढे असे सगळे हिदिदे झालेले होते. पोळलेलं जळलेले कसे हात असतात तर सगळे असे, तिला काय जखमा झालेले असतील माहिती नाही, पण खरूच झाल्यासारखं खूप सगळं असे हात सडलेले होते तिचे. अरे, एवढ्या सगळ्या सडलेल्या हाताने हिने दूध कसं काढलं. पण माझे पतिदेवाने ते बघितलं आणि मला म्हटले, अगं अगं. म्हटल्यावर मी त्यांना असं केलं की काहीच मनात आणायचं नाही. दूध खाली ठेवलं, कारण नर्मदा माई ही सगळ्या परीक्षा पाहत असते. काही एक परीक्षा देऊन तिथे थांबता येत नाही आहे. म्हणून तिथे दूध तिने खाली ठेवलं आणि आता त्या दुधाकडे मी पाहत होते. कारण का पाहत होते माहिती आहे, शेळीचं दूध काढल्यावर आता जे शेतकरी आहेत, ज्यांच्या घरी शेळ्या आहेत, त्यांना अनुभव असेल. शेळीचं दूध काढल्यावर त्या दुधापेक्षा जास्त फेसच बाहेर येतो. फेसच जास्त वरती असं तरंगत असतो. मग ह्या शेळीचं दूध काढलेलं हिनं काढून आणलंय, मग याच्यावर किती फेस असायला पाहिजे होता. एवढा सुद्धा फेस नव्हता. सगळं दूध असं होतं की जसं हे तापून थंड शांत झालेलं आहे असं ते दूध दिसत होतं. म्हणून मला खूप विशेष वाटत होतं. आणि मग ते म्हटले, अगं आपण पाहत काय बसलो, तिला पैसे दिले पाहिजे ना. म्हणून त्यांची पुढून अशी लावलेली पर्स होती, म्हणून त्या पर्समध्ये हात घातला आणि 10 रुपये हातात आले.
आल्यावर त्यांना असं वाटलं हिला द्यावे म्हणून बघू लागले, तर मुलगी तिथं नव्हती. तिथं कुणीच नव्हतं. ती कुठं गेली आम्ही बघितलीसुद्धा नाही. कारण मी तर फक्त दुधाकडे पाहत होते आणि ते सुद्धा खाली इकडेच पाहत होते. एवढ्या वेळामध्ये त्या मुलीचा काही तपास नाही. इकडं तिकडं बघू लागलो आम्ही, पण आम्हाला कुठं दिसत नव्हती. ती दूध ठेवून लगेच कुठे निघून गेली. ती कुणी दुसरी नव्हती, ती माझी नर्मदा माई होती. प्रत्यक्ष माझ्या राघवला दूध घेऊन आलेली होती. माझ्या राघवसाठी तिने दूध दिलं होतं. कारण एक आईच बाळाला दूध पाजू शकते. या जगात देवाला सुद्धा आणि साधू संतांना सुद्धा जेव्हा भूक लागली, मग ती कोणत्याही प्रकारची भूक असेल, काही जीवनामधलं कोणत्याही प्रकारचं संकट असेल, तेव्हा त्यांना देवाला सुद्धा देवी रूपातच हाक मारावी लागली. इग इग विठाबाई, हे पंढरीनाथाला सुद्धा संतांनी आईच्या रूपात हाक मारली. म्हणून तर त्यांच्या दुःखातून त्यांना भगवंताने आईच्या रूपात येऊन त्यांचं संकटातून त्यांना बाजूला केलं. म्हणून एक आई, एक जगदंबा, एक अद्भुत शक्ती माझी नर्मदा माई, तिनेच आज राघवला एवढा मोठा कमंडल भरून दूध दिलं. आणि आम्ही दोघंही खरंच, दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं आणि दोघंही आता एकमेकांना सांगू लागलो. कारण आता तर शब्दसुद्धा फुटत नव्हते. फक्त पाहत होतो एकमेकांकडे आणि एकमेकांच्या जणू नजरा सांगत होत्या की ही दुसरी कुणी नव्हती, तीच ही आहे. म्हणून तर देऊ शकली आणि कुठं गेली कळली सुद्धा नाही. जेव्हा ती दूध घेतलं, आता तर त्याच्यासाठी चहा नाही आहे आणि साखर टाकून दिली तर कप होण्याची भीती असते. म्हणून चहा त्या दुधामध्ये कधी साखर टाकून आम्ही देत नव्हतो. म्हणून राघवला आता नादी लावलं, बघ मैयाने तुला किती दूध दिले, आता काळजी करू नको, आपण थोडंसं पुढं गेलो, कुणाचं घर लागलं की आपण त्यांच्याकडून पुन्हा चहा बनवून घेऊ, दूधही तापून घेऊ. म्हणून आता तिथून काही अंतरावर चालून गेलो. आता पाहतोच होतो कुठं काही दिसेल का. 1 किलोमीटरच्या पेक्षाही जास्त अंतर गेलो असावं, तेव्हा डाव्या बाजूला रस्त्याच्या एक आश्रम लागला. आश्रम म्हणजे वडफळी चापडीला जो आश्रम आहे, चैतन्य आश्रम, त्यांनीच हा आश्रम सुरू केलेला आहे. म्हणून तिथे एक बाबा होते, वयस्कर बाबा होते आणि त्यांच्या 2 नाती का मुली तिथं होत्या. ते असतील 8वी 9वी 10वीच्या अशा वयाच्या असतील त्या. तर त्या मुली तिथं होत्या. समोर दारात हँडपंप होता. आता तर त्यांनी लगेच हाक मारली आणि म्हटले, बाबाजी रुको, चाय पिओ. आता तर त्या आमच्यासोबत हिंदी बोलल्या, पण नंतर तिथं गेल्यावर त्या मराठी बोलत होत्या. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत मराठी बोलू लागलो. आम्ही म्हटलं, आम्हाला ना खायला काही नाही मिळालं तरी चालेल, पण आमचं ना एवढं दूध तापून द्या आणि एवढा राघवसाठी थोडासा चहा बनवून द्या. मग आतमध्ये तिथे चूल होती. त्यांनी सांगितलं, तुम्हीच बनवून घ्या. मी म्हटलं, चहा तरी तुम्ही बनवून द्या, नंतर मग मी दूध तापवेन. म्हणून बाहेर तिथे दाराच्या बाजूलाच हँडपंप होता. तिथून बाटल्या भरून घेतल्या आणि पाठीमागे त्या उघड्यावरच होतं, पण जंगल होतं. म्हणून त्या आश्रमाच्या त्या घराच्या पाठीमागच्या बाजूला जाऊन तिथे स्नान वगैरे केलं. आणि आता स्नान वगैरे झाल्यावर दोघांचंही स्नान झालं. आता राघवला चहादूध पाजल्यामुळे आता तोही खूप खुश होता. त्यालाही स्नान घातलं. आता दुपार झाली होती, म्हणजे 11 11:30 वाजून गेले होते. तोपर्यंत त्या बाबाजींनी तिथे खिचडी भात बनवायला घातलेला होता. आता बाकीची जेवढी सकाळी जी पहाटे परिक्रमावासी पुढे आलेले होते, ते सगळे पुढे निघून गेलेले होते. आम्हीच तिघं तिथं होतो. मग त्यांनी खूप मोठं पातेलं भरून खिचडी भात बनवला. कारण त्यांनी सांगितलं, अचानक परिक्रमावासी येतात दुपारच्या वेळेला, मग ऐन वेळेला खूप भूक लागलेली असते त्यांना. आणि खरंच ती लोक खरे दाते आहेत हो. आपण काय, आपल्याकडे दातृत्व आहे, आपली संपत्ती एवढी आपल्याकडे संपत्ती आहे की आपल्याला कुठं संपवावी, कुठं उडवावी आपल्याला असा प्रश्न आहे. पण आपली दानधर्म करायची भावना झाली ना, तर खरंच
संपत्तीतला दोष निघून जात असतो, दानाने धनाची शुद्धता होत असते. म्हणून तर ते दाते लोक आहेत, किती गरीब आहेत, पण त्यांची भावना किती मोठी आहे. त्यांनी सांगितलं की खूप भूक लागलेली असती त्यांना, दुपारच्या वेळेस येतात ना, मग आले की पटकन त्यांना जेवायला दिलं की त्यांना खूप आनंद वाटतो. अरे दुसऱ्यांच्या जीवाची कदर करणं, दुसऱ्याच्या भुकेची कदर करणं. आपण दारात भिकारी आलो तर त्याला 4 शब्द बोलतो तेव्हा एखादा रुपया देतो. काम कर, चांगला दिसतो, तरुण दिसतो, आपल्याला काही गरज नसते. कारण विनमुख गेलिया अतिथी ने सुकृताची संपत्ती. म्हणून आपण दान धर्म करणं खूप गरजेचं असतं. तर कोणाच्या का होईना माध्यमातून आपल्या हातून दान घडावं. तर आम्ही सुद्धा त्या ठिकाणी खिचडी भात वगैरे त्यांनी बनवलेला, आणि आता 12च्या दरम्यान पंक्तीला बसायचं तर खरोखर 7-8-10 परिक्रमावासी आले आणि खूप भूक लागलेली होती त्यांना. महाराष्ट्रातली होती 7-8 जण आणि दोघे जण मध्य प्रदेशचे होते. तर सगळेजण आल्याबरोबर त्यांनी लगेच सांगितलं, जा हँडपंपवरती हातपाय धुवून या. हातपाय धुवून आले आणि लगेच तिथं त्यांच्या पंक्ती बसल्या. आम्ही सुद्धा त्याच पंक्तीला जेवायला बसलो. आता राघवने सुद्धा थोडा खिचडी भात खाल्ला आणि सगळ्यांना आम्हाला खूप आनंद वाटत होता आणि मला तर खूप समाधान वाटत होतं की ह्या लोकांची भावना किती चांगली आहे. बघा, हे आल्याबरोबर यांना खायला मिळालं तर किती यांचा आत्मा किती आशीर्वाद देईल. नाही दिला यांनी आशीर्वाद तरी नर्मदा माईला किती आनंद वाटत असेल. म्हणून त्या ठिकाणी आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि आता राघव माझ्या मांडीवर आला आणि म्हणू लागला झोपायचं. मग आता राघव मांडीवर झोपला. मग महाराजांनी सांगितलं की आता आपण त्याला झोळी बनवू. मग आम्ही त्याला झोळी बनवली. आता तर भरपूर टाईम झालेला होता, जवळजवळ 1-1.5 वाजलेला होता आणि आता झोळी बनवली ती काठीला, आणि काठीला झोळी बनवून त्यामध्ये राघवला टाकलं. आता आम्हाला खूप आनंद वाटत होता की आमची परिक्रमा आता लवकरच पूर्ण होऊ शकते. कारण राघवच्या झोपेसाठी आता 2 तास जाणार नाही आहेत. तर त्या 2 तासात आम्ही जवळजवळ 10 किलोमीटर चालू शकतो. म्हणून तर आम्ही तिथून आता बॅगा वगैरे पाठीवर घेतल्या. ती झोळी तोपर्यंत त्या 2 मुलींना धरायला सांगितले. बॅगा वगैरे घेतल्या, कपडे वगैरे सगळे भरलं आणि बॅग पाठीवर घेऊन आता तो दूध जे होतं ते दूध सकाळी काही पाजलं आणि आता काही जे अर्धा कमंडल होता ते दूध कमंडलमध्ये घेतलं. पण आता उन्हाचं ती खराब व्हायची सुद्धा भीती होती. पण मैयाच्या भरोशावर ते कमंडलमध्ये एका हातात कमंडल घेतला, त्यांच्या एका हातात कमंडल, माझ्याही एका हातात कमंडल, आणि जी काठीला झोळी बांधलेली आहे. मग दोघांच्या काठ्या तर अजून शिल्लक आहेत. त्या माझ्या पतिदेवांच्या हातातच, कमंडलच्या हातातच त्या 2 काठ्या, आणि आता काठीला ही झोळी बांधलेली, पाठीवर बॅगा, आणि आता ती झोळी घेऊन निघालो डांबरी रस्त्याने मागे पुढे चालत. कारण एखादी गाडीसुद्धा अधूनमधून यायची. चालता चालता अगदी 1-1.5चा टाईम झालेला. अगदी कडक ऊन पडलेलं आणि एवढा डांबरी रस्ता तापलेला होता भयंकर. पायामध्ये काही नाही आहे, खडे टोचत आहेत फुटलेली डांबरी असल्यामुळे, आणि एरवी एवढे खडे टोचत नाही, पण डांबरी रस्त्यावर खाली निब्बर जागा, आणि तो खडा कसाही असला तरी पाय त्याच्यावर पडला की खूप तो खडा टोचायचा. म्हणून असा रखरखीमध्ये कडक उन्हामध्ये प्रवास चालू आहे. चालता चालता आता एवढं घाईघाईने पळतच चाललेलो आहे. कारण मनात आनंद आहे, पायाला त्रास होतोय, ऊन लागतोय, ह्याचा अजिबात दुःख वाटत नाही. कारण झोळीमुळे चालणं होणार आहे ह्याचा खूप आनंद वाटतो आहे. नर्मदा माईने खूप चांगली युक्ती दिली आणि योग्य वेळी दिली. म्हणून असा प्रवास करता करता 5, 6, 7 किलोमीटर चालून गेलो आणि मग पुढं गेल्यावर एक गाव लागला. त्या गावाच्या अगोदर असा एक छोटा कॉर्नर होता. तर त्या कॉर्नरला तिथून पुढे छोटासा एक शॉर्टकटसुद्धा होता. मग त्या कॉर्नरला गेल्यावर आम्हाला आठवण आली, कारण तिथं खूप मोठं आंब्याचं झाड होतं
आणि तिथे छोटंसं एक मंदिर होतं. त्या मंदिराजवळ जे घर होतं त्या घरी आम्ही आमच्या पहिल्या परिक्रमेमध्ये थांबलो होतो, त्या पांढऱ्या मातीच्या. तुम्ही ऐकला असेल 81 भागामध्ये तो प्रसंग. तर आम्ही 9 जण होतो. 2013-14च्या परिक्रमेमध्ये सोमवार होता आणि रात्रीच्या मुक्कामीसाठी त्या ठिकाणी थांबलो होतो. तर अक्षरशः त्या ठिकाणी जो खिचडी भात त्या बाईने बनवला होता, त्या भातामध्ये आपण खिचडीमध्ये जिरे कमी टाकतो इतके जास्त सोंडे होते, ते सोनकिडे होते आणि ते दिसत असून सुद्धा खाल्ले. कारण परिक्रमेमध्ये सगळ्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतं. उगाच आपण कुणाला नाव ठेवायचा आपल्याला अधिकार नसतो की ह्यांनी असं का बनवलं, त्यांनी तसं का बनवलं. म्हणून त्या ठिकाणावरून आता त्या ठिकाणी आल्यावर या सगळ्या प्रसंगाची आठवण झाली. म्हणून तिथून तसंच पुढे चालत होतो. आता त्या ठिकाणी ते अन्नक्षेत्र नव्हतं, ते सदाव्रत जे होतं ते तिथं नव्हतं. आता गावात म्हणजे पुढे पांढऱ्या मातीचे पुढे वडफळी गावामध्ये ते होतं. तर कारण 2015-16च्या परिक्रमेमध्ये तिथला एक आदिवासी होता, त्याच्याकडे ते चालवायला दिलेलं होतं. आम्ही 15-16च्या परिक्रमेमध्ये जेव्हा तिथं सकाळी सकाळी गेलो होतो तर वडफळी गावामध्ये उजव्या हाताला त्या आदिवासींकडे होतं. तर तिथे आम्ही काही जेवण वगैरे केलं नव्हतं, पण चहा घेतला होता त्यांच्याकडून आणि चहा बिस्किट खाऊन पुढे चाललो होतो. पण आता तर राघव झोळीत आहे म्हणून आम्ही सरळ पुढे चालतच होतो. चालता चालता वडफळी गाव लागलं आणि आता जवळजवळ 8 किलोमीटर चालून आलेलो होतो. आता अगदी हातांना खूप कळ लागलेली होती. अशी एक खवाटे अगदी दुखून आलेली होती, झोळी धरून धरून. पाठीवर बॅगांचं सुद्धा ओझं आहे. पण आता 3-4 वाजलेले आहेत आणि 4 वाजता त्या लोकांना विचारलं की इथं अन्नक्षेत्र होतं ना. त्यांनी सांगितलं हो होतं, पण आता पुढे गेलं आहे. 1-1.5 किलोमीटर तुम्हाला पुढे जावं लागेल. पुढे चापडी म्हणून ठिकाण आहे. तर त्या चापडीत छोटंसं गाव आहे. तर तिथे ती अन्नक्षेत्र चालू झालेलं आहे. म्हणून आम्ही आता ज्या ओढीने इथपर्यंत आलो होतो, कारण इथंच आता थांबायचं असं आशा होती, पण आता इथून पुढे जावं लागणार आहे. म्हणून राघवला तसंच जोळीत घेऊन तसंच चालत होतो. 1-1.5 किलोमीटर पुन्हा उन्हात असं पळत 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 गेलो आणि तिथे जाऊन जवळ त्या आश्रमाच्या जवळ झाड होतं. त्या झाडाखाली झोळी एका बाजूला टेकवली आणि एका बाजूने हातात धरून थोडा वेळ उभं राहिलो. कारण खूप थकल्यासारखं वाटत होतं. आणि तिथं थांबल्याबरोबर आता राघव उठला. त्याची झोप चांगली झालेली होती. राघव उठल्यावर आता उठल्याबरोबर तो पुन्हा त्याला भूक लागलेली होती. म्हणून त्याला सांगितलं थोडं थांब. पाणी वगैरे पिलो आम्ही सुद्धा. तो सुद्धा तिथं हँडपंपवरती पाणी पिलो. आणि मग तिथले जे सेवेकरी होते ते म्हणजे त्यांचं नाव म्हणजे कुलदीप कुलकर्णी. तर त्यांना खूप आनंद वाटला. कारण बाकीचे सगळे परिक्रमावासी सगळे जेवढे सकाळी पहाटे पुढं आलेले होते ते सगळे इथंच थांबलेले होते. आम्हाला वाटलं ते सगळे पुढं गेले असतील, पण ते सगळे खूप थकून इथंच थांबलेले होते. आणि मग आता तर उजव्या बाजूला एक ठिकाण होतं. तर तिथे एका घरी एका मुलीकडे पोपट होता पिंजऱ्यामध्ये. म्हणून आता राघव तो पोपट बघायच्या नादी लागला. तेवढ्यात ते कुलदीपजी आमच्याकडे आले. त्यांचे खूप लांब लांब असे केस वगैरे होते. खूप सेवाधारी वृत्ती होती. आणि ते म्हटले नर्मदेहर तुमची खूप दिवसापासून वाट पाहतो. आम्हाला कळत नव्हतं प्रत्येक व्यक्ती असं का म्हणतो. पण नर्मदा माई असं आपण स्वतःला म्हणून घेऊ नये, पण सज्जनाचे माप चाले वाऱ्या हाती असं स्वतःला म्हणून घेऊ नये. पण त्याच पद्धतीचं सगळं घडत होतं म्हणून म्हणायची वेळ आली की आम्ही चालतो आहोत. ही नर्मदा माई कशी कुणाला पुढं सांगते आहे. तर पुढं गेलेली परिक्रमा असे सांगत असावे किंवा मोबाईलच्या इंटरनेटच्या माध्यमातून पुढे माहिती होत असावं की लोक आमचे फोटो काढून घ्यायचे, कोणी व्हिडिओ शूटिंग करून घ्यायचं, म्हणून ते सगळे एकमेकांना पुढे पाठवत असावे. ह्याच्यामुळे माहिती होऊ शकतं. तर कुलदीपजीने सांगितलं अरे राघव आला. मी राघवची खूप दिवसापासून वाट पाहतो. राघव आज इथंच थांबायचं. आणि आता त्यांनी सांगितलं जेवण वगैरे केले का. आम्ही सांगितलं हो खिचडी खाल्ली आम्ही पाठीमागे.
त्यांनी सांगितलं हो तो आपलाच आश्रम आहे. कारण आम्ही त्यांना विचारलं हा आश्रम तर कोल्हापूरचे एक डासाळकर म्हणून आहेत त्यांचा होता ना? त्यांनी सांगितलं हो त्यांचाच होता. कारण आम्ही जेव्हा 2013-14च्या परिक्रमेमध्ये गेलो होतो त्याच्याही अगोदरपासून ते जे कोल्हापूरचं एक दाम्पत्य आहे सुहास डासाळकर आणि ज्योत्स्ना डासाळकर हे पती पत्नी अगदी एवढी नर्मदा माईची सेवा करतात आणि दोघांचं नर्मदा माईवर एवढं प्रेम आहे की दोघं स्वतः जाऊन त्या ठिकाणी सगळं सामान घेऊन जायचे. त्यांनी आधी पांढरा मातीला तो आश्रम चालवला. स्वतः तिथं थांबता येत नव्हतं कारण त्यांच्या नोकरी धंद्यामुळे, पण तिथे कोणीतरी आदिवासीकडे नेऊन द्यायचे. सगळा किराणा भरायचे, कपडे लत्ते झोपण्याचं सगळं भांडे कुंडे मोठले सगळं काही तिथं नेऊन द्यायचे. महिन्याच्या महिन्याला किराणा घेऊन जायचे. पण जेव्हा 13-14च्या परिक्रमेमध्ये ते पांढरा मातीचं जे अन्नक्षेत्र होतं तेच चालवत होते डासाळकर, पण ज्या आदिवासींकडे दिले होतं. आता त्यांना एवढं काय त्याच्यामधलं ज्ञान असणार आहे, सेवाभाव कसा असतो. सगळ्यांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान असतं असं नाही आहे. आणि जरी असलं तरीसुद्धा कुठंतरी मोह जागा होत असतो, कुठंतरी लालच असते. म्हणून ह्या लोकांना जर आपण भात खाऊ घातला तर गहू आपल्याला शिल्लक राहतील असाही त्यांचा भाव असू शकतो. पण आता तर कुलदीपजींनी सांगितलं हो इथं सुद्धा गावात वडफळीत त्यांचं होतं, पण आता त्यांनी माझ्याकडे दिलं. कारण आम्ही जेव्हा त्या ज्योत्स्ना ताईंना फोन केला तर त्यांनी सांगितलं की हो मी जेव्हा भालोदला गेले होते प्रतापी महाराजांकडे तेव्हा मला खूप त्रास व्हायचा. कारण एवढ्या ठिकाणावरून म्हणजे अगोदर नंदुरबारला जायचं, त्या दोंडाईचाला जायचं, अक्कलकोयाला जायचं, मग मुलगीला जायचं, मग त्या पांढरा माती वडफळीला, कारण खूप गाड्या बदलीत एवढं सामान घेऊन जायचं. मला खूप तकलीफ व्हायची. खूप दुर्मिळ भाग आहे, एकटी स्त्री एवढं सगळं करती आहे. म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही कुणाला तरी चालवायला द्या. म्हणून ते कुलदीपजीकडे चालवायला दिलेलं होतं. तर आता तेच चालवत होते. तसे तर हे जे ज्योत्स्नाताई आहेत तशा खूप प्रेमळ आहेत आणि खूप अगदी नर्मदा माईची तर भक्ती त्यांची आहेच, पण त्यांना कविता करण्याचाही खूप छंद आहे. नर्मदा माईवर कुणावरही अगदी ते भाव आपल्याला सुद्धा वाचताना तसे दिसतात, असे त्यांच्या कवित्व त्यांच्याकडे आहे. आणि साधनाही खूप मोठी आहे. पण सगळं सुख असलं की तिथं काहीतरी उणीव काळ तिथे घालत असतो. म्हणून तर दोघं पती पत्नी सुट्टी असली की ती कुठंच फिरायला दुसरीकडे जाणार नाही. नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती जाऊन राहणार, आश्रमात राहणार, सेवा करणार. कोणाला काय कमी आहे ते पाहणार, कोणत्या आश्रमात कोणत्या वस्तूंची कमी आहे ते पाहणार, त्यांना ते पुरवण्याचा प्रयत्न करणार. दोघं पती पत्नी एवढं सगळं काळजी घेणार आणि खूप वर्षापासून. पण असं वाईट वाटतं की 2020 म्हणजेच 22 जुलै 2020मध्ये जे सुहास डासाळकर आहेत म्हणजे ज्योत्स्नाताईंचे मिस्टर, तर त्यांना काहीतरी अचानक की आम्हाला त्यांनी सांगितलं फोनवरती की ते सकाळी सगळं उठून स्नान वगैरे करून, कारण पहाटे लवकर उठून साधना करणारी माणसं लवकर उठतात, स्नान वगैरे करून आरती पूजा सगळं करून सगळं अभिषेक वगैरे केला, पूजा देवपूजा झाली आणि सगळं झाल्यावर वाचन चालू होतं. आणि वाचन करता करताच त्यांच्या छातीत चमक निघाली आणि लगेच तसाच ते भगवंतात म्हणजे अनंतात विलीन झाले. अगदी साधना करता करता विना सायास, विना काही कष्ट, विना काही दुःख असा त्यांचा अंत झाला. म्हणून ते नर्मदा माईमध्ये विलीन झाले. तर 22 जुलै 2020मध्ये तर त्यांची पत्नी त्यांनी सांगितलं जे झालं आता मरण तर प्रत्येकाला अटळ आहे, प्रत्येकाला मरायचंच आहे. पण त्या तरीसुद्धा आपला जोडीदार गेलाय, मग नर्मदा माईची सेवा बंद करायची असं काही नाही आहे. काही लोक देवावर लगेच रागवतात की देवाने आमच्यावर असं दुःख आणलं, बंद तो परमार्थ.
पण त्याला परमार्थ म्हणत नाही तर त्याला पळपुटेपणा म्हणतात. कारण संकट दुःख येतच असतात, म्हणून त्यांनीसुद्धा खूप धीर धरला. अजूनही त्यांची सगळी सेवा चालू आहे. एवढं सगळ्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा त्यांची सेवा चालूच होती. ऑनलाईन पैसे पाठवणं, ती सेवा करून घेणं, परिक्रमावासियांची किती काळजी घेतात. म्हणून त्यांचा परमार्थ अजूनही बंद नाही आहे आणि अजूनही त्यांची सेवा बंद नाही आहे. पण जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा त्यांच्याबद्दल बोलत असताना आम्हाला खूप आनंद वाटायचा की त्या चापडीमध्ये, त्या आश्रमामध्ये त्या कुलदीपजी कुलकर्णीसोबत बोलत असता. आता बराच वेळ आमची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं काय करावं. आपल्या महाराष्ट्रातले खूप लोक परिक्रमेला येतात आणि आता खूप गर्दी झाली. खूप लोक म्हणजे एकाएकी वेळी 70-70, 80-80 लोक एका वेळेला येतात आणि भात भेटला की मग रागावतात. पण ह्या लोकांनी रागवू नये असं त्यांचं एक मत ते व्यक्त करत होते. कारण एवढ्या सगळ्या लोकांना कोण चपात्या बनवणार, कोण भाकरी बनवणार. का आश्रम चालवत आहेत यांना थोडंच काही पगार वगैरे थोडाच असतो, सेवाभाव असतो त्यांचा. मग आपण परिक्रमा करतो आहोत तर आपण खूप मोठे उपकार कुणाचे तरी करून घेतो, खूप मोठं ऋण आपल्यावर कुणाचं तरी करून घेतो आहोत. म्हणून आपण साधना करत असता जी मिळालं त्याच्यात समाधान मानायचं असतं. तर अशी थोडा वेळ चर्चा झाली आणि मग त्यांनी सांगितलं आता तुम्ही पुढे जाऊ नका. माझ्या पतिदेवांनी सांगितलं आताशी 4 वाजले, अजून 2 तास टाईम आहे, आम्ही अजून पुढे जाऊ शकतो. त्यांनी सांगितलं नाही, मी राघवची खूप दिवसाची वाट पाहतो, म्हणून माझी इच्छा आहे की आज राघव माझ्या आश्रमात राहावा, इथं त्यांनी मुक्काम करावा आणि मी माझ्या हाताने जो स्वयंपाक बनवणार आहे ते राघवने जेवावं. अरे जेव्हा त्यांचं ते एवढं प्रेमळ उद्गार आणि एवढे भावनिक झालेले बघितले तेव्हा माझ्या पतिदेवांनी सांगितलं काही हरकत नाही, आम्ही इथेच थांबून घेतो. मग आम्हाला आसन लावायला त्यांनी जागा दिली आणि तिथे आसन लावल्यावर आता आम्ही आरती वगैरे केली. कारण आता 4-5 वाजलेले होते. आरती वगैरे झाली आणि इकडे कुलदीपजीने आणखी 2 मुलं हाताखाली घेऊन सगळ्या परिक्रमावासियांसाठी सगळ्यांसाठी त्यांनी रोट्या बनवल्या, भाजी बनवली, भात बनवला आणि एवढं सगळं. आता बाहेर खूप थंडी होती कारण तिथं पलीकडंच देव नदी होती. देव नदीच्या अगदी किनाऱ्यावरती, पात्रामध्येच म्हणायला हरकत नाही. तर तिथे ते होतं ना, त्यामुळे थंडी खूप होती आणि पलीकडून सगळं गुजरातचं डोंगर होतं. आता तर एवढी गार हवा बाहेर होती म्हणून ते 7-7, 8-8 लोक असे आत न्यायचे आणि तिथं नेऊन जीव घालायचे. तेवढे उठले की मग दुसरे न्यायचे. आता सारखे 7-7, 8-8 परिक्रमावासी ते आणायचे आणि जीव घालायचे. पण असं करता करता बराच वेळ निघून गेला. मग आम्हाला काही ते लवकर बोलवत नव्हते. तेव्हा कुलदीपजीने सांगितलं की तुम्हाला सगळ्यांचे शेवट जीव घालणार आहे. आधी सगळे परिक्रमावासी जीव घातले आणि सगळे जेव्हा झोपायला गेले तेव्हा 2-4 महात्मे होते, म्हणजे संन्यासी महात्मे. तर ते आणि आम्ही शेवटी राहिलो. आता तर त्यांना बोलावलं आणि त्यांना बोलावल्यावर त्यांच्यामध्ये एक काळ्या कपड्याची होते. तर ते काळ्या कपड्याची मला वाटतं त्यांची काही भैरव दीक्षा अशी काहीतरी असावी, म्हणून ते आले आणि ते सगळे आल्यावरती राघवचं खूप कौतुक करू लागले. कारण ते आम्हाला शुलपाणीच्या जंगलामध्ये लखनगिरी महाराजांच्या आश्रमात गोंगशाला भेटले होते. तिथं पहिली भेट झाली होती तेव्हापासून ते मागे पुढे असायचे. तर खूप मोठ्या जटा त्यांच्या होत्या, अगदी खाली खूप लांबपर्यंत लोळतील एवढा मोठा फेटाच त्यांच्या जटेचा झालेला होता. मग राघवला बघितलं आणि ते म्हणले अरे बापरे, मग आमचं केवढं भाग्य आहे की आज राघवच्या पंक्तीला आम्ही जेवायला बसणार. अरे राघव काय आहे आम्हाला काही कळत नाही, पण या लोकांना का विशेष वाटतं. तर ते म्हटले अरे राघव, आज तुझ्या पंक्तीला, एवढ्या मोठ्या महंताच्या पंक्तीला आम्ही बसलोय, म्हणून ते त्यांना आता महंतच म्हणू लागले. राघवला महंत म्हणायचे म्हणून बाकी सगळे सुद्धा महंत म्हणू लागले, महंत बापूजी. मग त्यांनी सांगितलं राघव मी तुला एक बासरी देणार आहे. म्हणून त्यांची ती पिशवी होती गळ्यातली, त्यामधून त्यांनी लगेच एक बासरी काढली आणि राघवच्या हातात दिली. सांगितलं राघव ही बासरी वाजत जा आणि मला आठवणी ठेव हां, मला विसरू नको.
असं म्हटले आणि ती राघवची ती बासरी अजूनही आहे आणि राघव अजूनही त्यांना ओळखतो की मला ते महंत बापू म्हणायचे ना, त्यांनी मला दिलेली बासरी कुठे आहे म्हणून असा विचारतो आणि ही बासरी त्यांनी दिलेली आहे असं म्हणतो. त्याच्यानंतर 2 वर्षांनी आम्ही जेव्हा बसनी परिक्रमेला गेलो, त्या बाबांची परिक्रमा 3 वर्षाची होती. म्हणून त्यांची परिक्रमा आता ओंकारेश्वरपासून सुरू झालेली होती म्हणून त्यांना काही 2-3 महिने झालेले असतील. पण त्याच्यावर 2 वर्षांनी आम्ही जेव्हा बसनी परिक्रमेला गेलो तेव्हा आम्हाला ते मांडवगडच्या अलीकडे खाली एक आश्रम आहे गडछत्रीच्या पुढे, तर त्या आश्रमामध्ये ते तिथं भेटले आणि तिथं आता त्यांची अगदी एवढा बदल झालेला होता. पण कसे मी ओळखलं त्यांना मलाच काही कळलं नाही आणि त्यांनीसुद्धा राघवला ओळखलं. अरे राघव, अरे महंत बापूजी आले. अरे राघव, मला असं कधी वाटलं सुद्धा नव्हतं की नर्मदा माई आपली परत भेट घडविल म्हणून. मी किती पुण्यवान आहे रे की मला तुझी परत भेट झाली, मला तुझं परत दर्शन झालं. अरे महंतजी, मी खूप पुण्यवान आहे. त्याच्यामधले आणखी एक महात्मे होते ना, त्यांचीसुद्धा 2020च्या डिसेंबरमध्ये आम्ही जेव्हा परिक्रमेला गेलो होतो छोट्या गाडी घेऊन, तेव्हा एक महात्मा त्याच्यामधले त्यांची भेट चव्हाण आश्रमामध्ये झाली होती. तर ते तिथं सेवा करायला थांबले होते. तेव्हा त्यांनी राघवला ओळखलं. आम्ही तर त्यांना ओळखलं सुद्धा नाही, पण त्यांनी राघवला ओळखला आणि ते म्हटले, अरे राघव, मी तुझी किती वाट पाहत होतो. अरे या महंताची किती वाट पाहत होतो. मला कधी वाटत नव्हतं की नर्मदामाई परत भेट घडवील. तर आज मला खरंच नर्मदामाईने राघव मला परत भेटवून दिला. म्हणून असे जे ते 4 महात्मे होते ते परत 2दा भेटले होते. पण हे जे 4 महात्मे आहेत, आता राघवचं कौतुक करीत करीत आम्ही सगळे एका पंक्तीला जेवायला बसलो आणि आता कुलदीपजी स्वतः आम्हाला सगळ्यांना वाढायचे. 2 मुलं होते ते रोट्या करायचे, पण वाढत असताना ते सांगायचे की राघवच्या रोटीला ना तूप लावून देतो. आता दोन्ही बाजूने राघवच्या रोटीला तूप लावून दिलं आणि सांगू लागले, राघव मी तुला भरू का. मग राघवला जेवण ते स्वतः भरवू लागले. खूप आनंद वाटू लागला. त्यावेळी त्यांनी खूप राघवचे फोटोसुद्धा काढायला सांगितले त्या मुलांना. बरेच फोटो राघवचे काढले. नंतर त्यांनी ते फेसबुकला वगैरे आणखी लोकांना माहिती होऊ लागला की राघव परिक्रमेत आहे. म्हणून असा आमचा बराच वेळ तिथे गेलो. आता हे सगळं जेवण वगैरे झाल्यावर भांडे धुवायला दुसरे आदिवासी मुली बोलवलेल्या होत्या. मग आम्ही तिथं खूप वेळ गप्पा मारत बसलो. आता तर ती जी महात्मे होते ती उठून गेले, पण आम्ही अजूनही गप्पा मारत होतो. कारण आज कुलदीपजीला सुद्धा खूप आनंद होत होता. त्यांना असं वाटायचं की आपल्या जवळचं कुणीतरी आलेलं आहे आणि म्हणून खूप वेळ गप्पा मारल्या. ते नर्मदा माईचे अनुभव तेही सांगायचे. सेवा करता करता किती अनुभव येतात आणि आम्ही आमचे अनुभव सांगायचो. असा बराच वेळ निघून गेला. मग 9:30-10 वाजले असावे. मग त्यांनी सांगितलं, जा आता आराम करावा लागेल. म्हणून गेलो तर आता खूप मोठे मोठे हॉल तिथं होते, पण हवा खूप येत होती, जागा एवढी नव्हती. म्हणून आणखी काही ते नागेश्वर महाराज वगैरे काही 7-8 जण पलीकडे त्या देव नदीच्या पलीकडे एक आश्रम होता, गिरणारी आश्रम, तिकडे काही जण गेले आणि काही जण इथं थांबले. आता तर त्या ठिकाणी काहीतरी तळवट वगैरे लावून कशी तरी हवा बंद होईल म्हणून त्या ठिकाणी आसन लावलं. आरती पूजा झालेलीच होती, सगळ्यांची जेवणही झालेली होती. काही परिक्रमा असे आता झोपले सुद्धा होते. आम्ही जेव्हा तिथं आलो तेव्हा कुलदीपजीला सुद्धा असं वाटायचं की यांना थंडी लागेल, राघवला गार हवा लागेल, म्हणून त्यांनी तळवट वगैरे लावून दिलं. आणि आता त्या ठिकाणी कुलदीपजीने सांगितलं, नर्मदेहर आता आराम करा. उद्या तुम्ही जेव्हा इथून सकाळी निघाल तेव्हा पुढं गेल्यावर पुढं सुद्धा आपला आश्रम आहे, आपली शाखा पुढे आहे, तर माथासरमध्ये तो आश्रम आहे. म्हणून आता तुम्ही आराम करा. सकाळी किती लवकर उठले आणि किती लवकर चालायला लागले तरी काही अडचण नाही. पण आम्ही सांगितलं इथे हँडपंप आहे, आम्ही स्नान आरती पूजा करूनच चालू. मग त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, राघवला चहा वगैरे पाजून नंतरच पुढे जाऊ शकता, काही हरकत नाही.
मग ते नर्मदेहर म्हणून तेही आराम करायला गेले आणि आम्ही तिघंसुद्धा. आता राघव तर खूप झोपलेला होता दुपारी, त्यामुळे आता लवकर झोपत नव्हता. खूप वेळ मस्ती केली, खेळला, इकडून तिकडून उड्या मारल्या आणि असं खूप दिवसातून त्यालासुद्धा मोकळं भेटलं होतं, म्हणून तिथे खूप वेळ जागं राहिलो. आणि नंतर राघव झोपल्यावर आम्हीसुद्धा दोघं नर्मदेहर म्हणून याच ठिकाणी आजचा विश्राम झाला. म्हणून इथेच थांबते. नर्मदेहर.